हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे मंगळवार आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5। तर शिळ काय उरलेलं असेल तर ते ह्या वेळेला म्हणजे म्हशीला चारत टाकतो। आणि आता बघा झाडावरती मवा जास्त पडतोय, तर इथं बाजूला चिलारीचं झाड आहे आणि त्या झाडावरती मवा जास्त राहतो। तर अशा पद्धतीने ह्या फुलांवरती सुद्धा थोडाफार आणि कळ्यांवरती सुद्धा आहेत। तर हे नंतर ह्या वर्षात मवा जो आहे तो मी पाण्याने धुवून काढला, कारण हा जर मवा असाच पडत गेला तर मग ती झाडं व्यवस्थित येणार नाहीत, त्या भोवती सगळं चिकट होतं आणि फुलं सुद्धा मग ती खराब होतात। तर थंडीच्या दिवसामध्ये दिवाळीनंतरच मवा पडायला चालू होतो। शक्यतो जी चिलारीची झाडं असतात बघा, आता आमच्याकडच्या इकडच्या साईडला आटपाडीकडं जास्त चिलारीची झाडं आहेत। तर बाकीच्या झाडावरती आता इथं पेरूचं वगैरे झाड आहेत, तर यावरती अजिबात मवा नाही पडत, पण चिलारीचं झाड आहे त्यावरती भरपूर मवा असतो आणि त्यामुळे इतर जी झाडं आहेत त्याच्या खालची छोटी छोटी तर ती झाडं खराब होतात त्या मवा पडून पडून। तर इथे मी पेरू आणि मिरच्या आहेत त्या काढून घेतल्या। तर पेरू असंच तोडून ठेवण्यापेक्षा ज्यावेळी खायचं आहे त्यावेळी तोडला ना त्याची चव छान लागते शिळा पेरू खाण्यापेक्षा। तर 5 वाजता इथं मी आता बाहेरचं झाडून घेते। नंतर आता मुलं शाळेतून आलेले आहेत तर त्यांना पण खायला वगैरे द्यायचं आहे। नंतर चहा पण 5 वाजता चहा होतो। तर मी आता अगोदर पण म्हणजे एवढा चहा घेत नाही, पण आता थंडीमध्ये चालू केलता, पण चहा चालू केलं की वजन वाढायला सुरुवात होते। तर दिवाळीपासून वजन वाढायचं चालू आहे, तर मग मी आता आजपासून म्हटलं चहा पूर्णच बंद करायचा आणि गोड पण पूर्ण बंद करायचं। आता दिवाळीपासून रोज काही ना काही म्हणजे चालूच होतं। तर घरात केलं तर मुलांसाठी कसं आता करावंच लागतं, मग त्यांना केलं की आपण पण मग घरात नसले की ते खाण्याचं लक्ष जात नाही किंवा ते खाल्लं जात नाही, पण समोर असलं की थोडं का होईना ते खाल्लं जातं। पण म्हटलं आता भरपूर झालं, आता वजन परत वाढायला लागले, तर बंद केलं। आता ह्या नानांसाठी आणि मम्मींसाठी तेवढा चहा केला। तर मम्मींना कोराच असतो आणि नानांना कमी साखर, म्हणजे त्यांना शुगर आहे त्यामुळं अगदी थोडीशी किंचितशी साखर टाकून दुधामध्ये पावडर टाकून अशा पद्धतीचा त्यांना दिला। आणि आता इथं संध्याकाळच्या जेवणामध्ये कारल्याची भाजी केलेली आणि भात लावते मी सोबतच। सकाळची आमटी पातळ आमटी केलेली शिल्लक होती, त्यामुळं दोन्ही पण सुक्याच भाज्या करायच्या होत्या। आणि पोरांना आज पिझ्झा चपाती खायची होती। आता पिझ्झा तर इथं काय लगेच भेटत नाही किंवा आम्ही जास्त तो आणत पण नाही, त्यांना कधी खायची इच्छा झाली तर घरी चपातीपासूनच अगदी झटपट होणारा पिझ्झा रेसिपी तुम्हाला मी म्हणजे यामध्ये दाखवते आज। तर इथं ही शेतातनं भाजी आणलेली होती, तर ती निवडून धुवून ठेवलेली। तर ही तांदळाची भाजी अशी धुतल्यानंतर लगेच करायला गेलं तर ती चांगली होत नाही, म्हणजे गिचगिच अशी होती। तर त्यातलं पाणी निघोस तर मग सगळं नितळोपर्यंत असं ठेवलं चाळणीमध्ये। नंतर इथं तवा ठेवलाय मी जो की लोखंडाचा आहे, तर त्यामध्ये थोडासा लसूण जास्त घालू शकता, पण माझा लसूण संपत आलेला आहे त्यामुळे माझा थोडा थोडा वापर चालू आहे। ह्या भाजीला लसूणच भरपूर लागतो, मिरची नसेल तरी चालती किंवा एखादी थोडीफार टाकली तरी सुद्धा चवीला लागतं। आणि लसूण मिरची तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर ह्या भाजीतलं पाणी निघून गेलेलं आहे, तुम्ही कापडामध्ये सुद्धा बांधून ठेवू शकता, त्यातलं पाणी मग पटकन सुकलं जातं। तर ही शेतातली अशी ताजी ताजी भाजी चवीला सुद्धा छान लागते। म्हणजे आणली की ती लगेचच करायची, 1-2 दिवसात केली की शिळी झाली की त्याची चव बदलते। आणि ही कारल्याची भाजी केलेली होती ती पण आता काढून भांडी कसं आता करत करत जेवढं आपले रिकाम होतंय तसं घासलं ना नंतर जास्त लोड येत नाही, जास्त भांडी नंतर बघितली की घासायची सुद्धा इच्छा होत नाही। त्यामुळे जशी भांडी पडतील तशी, आता आपलं घरातच सिंक असतं, पहिलं कसं बाहेर न्या घासा असं असायचं, पण आता तिथंच घासायचं असल्यामुळे आपण थोडी थोडी घासली तरी काय वाटत नाही। तर आता संध्याकाळच्या 6:15 झालेल्या आहेत, 6:15ला थंडीमध्ये बघा लवकरच अंधार पडतो। तर दिवस मावळायला लागला की इथं मी दिवा लावते। तर घरात पण देवापाशी एक असतो आणि तुळशीजवळ पण एक दिवा लावतो। तर घरामध्ये दिवाबत्ती केल्यानंतर अजूनच छान वाटतं। तर आता थोडंसं आभाळ पण येतंय आणि वारं भरपूर सुटले, थंडी थोडीशी कमी झाली। मागच्या 8 दिवसात भरपूर थंडी होती, तर आता थंडी थोडीशी कमी आहे आणि आभाळ येते, म्हणजे ऊन जास्त पडत नाही, दिवसा सुद्धा आभाळ आलेलं असते। तर बाहेर तुळशीजवळ पण आता
हा दिवा आहे तो लावून घ्यायचा, कारण सायंकाळी आपण ज्यावेळी देवाजवळ लावतो त्यावेळी, आता सकाळी तुळशीला अगरबत्ती लावतो पण संध्याकाळी दिवा लावावा. तर आता मला भात भाज्या झालेल्या आहेत, आता भाकरी करायच्या आहेत. आज भाकरी आणि नंतर चपात्या करायच्या आहेत. आता चपात्याची सकाळची कणिक शिल्लक राहिली होती. आज ह्यांनी जेवायला नसल्यामुळं, लग्न होतं तिकडं जेवणार असल्यामुळं त्यांच्या नवच्याच्या चपात्या होत्या, त्या कणिक शिल्लक राहिल्यामुळं आता थोड्या भाकरी आणि थोड्या चपात्या असं करायचं आहे. भात पण झालेला आहे आणि तांदळाची जी भाजी केलेली होती ती सुद्धा झालेली. तर भाजीला मीठ काय करते मी, म्हणजे थंड झाल्यावरच तांदळाची जी भाजी आपण करतो ना त्याला मीठ टाकावं लागतं. जर भाजी बनवताना मीठ टाकलं की त्याला भरपूर पाणी सुटतं, मग ती भाजी चवीला लागत नाही. त्यामुळे शक्यतो पूर्ण थंड होऊ द्यायची तव्यामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या आणि नंतर थंड झाल्यानंतर मग त्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे त्या भाजीला पाणी जास्त सुटत नाही. तर इथं आता भाकरीचं पीठ खूप दिवस झालं जुनं आहे त्यामुळे याला चांगलं मळावं लागतं, किंवा आता गरम पाणी सुद्धा घातल्यावर येतं, पण उशीर जर मळलं तरी सुद्धा येते. किंवा भात जर तयार असेल ना तो थोडासा घातला तरी सुद्धा, जर पीठ आपलं वळणी येत नसेल, भाकरी चिरत असेल तरी सुद्धा घालू शकता, कारण ज्वारीचं पीठ जास्त दिवस ठेवलं की मग ती भाकरी अशी वळणी येत नाही, ती चिरत राहते. तर गरम पाणी टाकल्यानंतर येते, तर गरम पाणी टाकू शकता किंवा पीठ जास्त वेळ मळू शकता, नाहीतर थोडासा भात टाकला तरी सुद्धा भाकरी जी कडाने चिरते ती चिरत नाही. तर आता अगोदर भाकरी करून घेते आणि मग नंतर यांना भाकरी खायची होती, तर यांना जेवायचं होतं म्हणून, नाहीतर अगोदर चपात्या करायच्या होत्या. तर त्यांना भाकरी करून जेवायला दिलं आणि नंतर इथं मुलांना आज पिझ्झा चपाती खायची होती. तर इथं मी जो टोमॅटो सॉस आहे तो लावलाय. हा सॉस तिखट पण आहे, म्हणजे अगोदरचं जे सॉस यायचं ते फक्त आंबट गोड असायचं, तर हा तिखट सुद्धा आहे त्याचबरोबर. तर नुसतं आंबट गोड असण्यापेक्षा थोडासा तिखट असेल तर अजून चांगलं लागतो. आणि यामध्ये शेजवान सॉस पण टाकलेला आहे. मियोनीज असेल तर ते सुद्धा टाकू शकता. आता माझ्याकडे एवढंच होतं आणि यावरती असं चीज आहे, ते भरपूर चीज असेल तर टाकू शकता. चीज थोडंच असेल तर मग थोडं थोडं मी आता दोघांना करायचं होतं. आणि ऑरेगानो असतं ते थोडंसं टाकलं यावरती. आणि अशा पद्धतीने फोल्ड करून दिलं ना, मुलं हे चपाती खरंच चवीला आपल्याला सुद्धा आवडेल, असे चवीला छान लागते आणि मुलं सुद्धा आवडीने खातात. आणि वरून थोडंसं तूप लावून अशा पद्धतीने अगदी बारीक गॅस ठेवायचा आणि क्रिस्पी होईपर्यंत त्याला दोन्ही बाजूनं भाजत, म्हणजे उशीरपर्यंत असे एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि नंतर हे कट करून तुम्ही देऊ शकता. तर थोडीशी गरम आहे तोपर्यंतच खायची, कारण चपाती कडक केली तरी थोडा वेळ गेले की मऊ पडते. तर अशा पद्धतीने ही चपाती छान होते, चवीला छान लागते. तर मुलं अशी भाजी एखादी त्यांच्या आवडीची नसेल किंवा त्यांना पिझ्झा खायची इच्छा झाली तर तुम्ही घरच्या घरी असा पिझ्झा देऊ शकता, मुलं सुद्धा आवडीने खातात. तर ओम वरती अभ्यास करत होता, तर त्याला वरती आणून दिलं, कारण थंड झाली तर म्हटलं चपाती ही चांगली लागणार नाही. आणि तो त्याचा अभ्यास झाल्याशिवाय तिथून त्याला जरी खाली बोलवलं तरी येणार नाही, मी नंतर खातो म्हणून सांगतो तो. तर त्याचं जेवण कायम, आमचं जेवण सगळ्यांचं होतं, तो लास्ट असतो. त्याचं ज्यावेळी त्याचा अभ्यास पूर्ण होतो त्यावेळेसच तो जेवायला घेतो. तर असं संध्याकाळचं बाहेरचं वातावरण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर गावाकडचं ह्या वेळेचं म्हणजे संध्याकाळच्या वेळेचं वातावरण अगदी छान फ्रेश वाटतं, ना कोणता कालवा गोंधळ, अगदी शांतता. सकाळ संध्याकाळ खरंच पक्ष्यांचा आवाज फक्त असतो आणि अशी शांतता. श्री स्वामी समर्थ.